नमस्कार, मी ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ ऋषिकेश उदय शितूत. तुम्हाला मी आज हस्तरेषेविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हातावर ग्रह कुठे कुठे असतात, कोणते ग्रह कुठे असतात. तर हा भाग जो आहे हा चंद्रभाग मानला जातो. ह्याच्यावर माणूस जर हायपर होत असेल, प्रचंड चिडचिड होत असेल, लग्न होत नसेल किंवा सतत कर्ज प्रकरण अंगावर येऊन तो पूर्ण डुबलेला असेल किंवा डुबण्याच्या मार्गावर असेल तर ते ग्रहमान इथे बघितलं जातं. ह्याच्यावर खुणा असतात. 2 नंबर म्हणजे शुक्रबळ. एखाद्याचं लग्न जुळणं न जुळणं किंवा त्याचा काही वेळेला असं असतं की छानपैकी लग्न जुळत आलेलं असतं किंवा प्रेमामध्ये फसवणूक होते, तर इथे ते स्पॉट ठरलेले आहेत, त्याच्यावर खुणा असतात. अगोदर सांगता येतं की बाबा तुम्हाला थोडासा त्रास आहे, जरा जपून राहा, नाहीतर कसं आहे नंतर मग आयुष्याची वाट लागते पूर्णपणे. त्याच्यानंतर प्लस आणि मायनस असा मंगळचा भाग इथे बघितला जातो. उदाहरणार्थ तुमच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ कडक असेल, आणि मेन फॉल्ट तुम्हाला सांगतो, पत्रिकेमध्ये जर मंगळ कडक जरी असला, जर हस्तरेषेवर त्याची खूण नसेल तो मंगळदोष मानू नये असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ती पत्रिका म्हणजे जन्मपत्रिका 100% चुकीची असू शकते. कारण आम्हाला अशा गेल्या 22 वर्षामध्ये मला जवळपास 3,500-4,000 हजार पत्रिका मिळालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, बरेच लोक मंगळदोष नसताना त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, उगाच लग्न यांची पुढे गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो गुरु, शनी आणि रवी, बुध. गुरु, शनी, रवी, बुध हे ग्रहमान इथे बघितलं जातं. हे ग्रह आहेत आणि ह्याच्या खाली त्रिकोण असतो बघा, 3 लाईन एकत्र, तर तिथे ते बघितलं जातं. त्याच्यानंतर ह्या खुणा असतात त्या इथे बघितल्या जातात. कसं असतं, कुंडली आणि हस्तरेषा सेमच आहे, कोणाचा अभ्यास किती झाले त्याच्यावर ते अवलंबून आहे. मला तर हस्तरेषा शिकायला 7 वर्ष लागली पूर्ण. फेस रिडिंग शिकायला मला पूर्णपणे 5.5 वर्ष लागली. आणि ज्योतिषशास्त्र शिकायला म्हणजे कुंडलीचा अभ्यास करून फलश्रुती याचा अर्थ भविष्य सांगणे आणि बरोबर येणे ह्या गोष्टीसाठी मला जवळपास 9 ते 10 वर्ष लागली. आणि माझे गुरुजी खूप म्हणजे ते वयान पण खूप मोठे होते, 70 ते 80 90च्या वरचे होते. त्याच्यामुळे कसं त्याच्यामुळे मला अतिशय छान गुरुजींकडून मला मार्गदर्शन मिळालं, मी शिकलो व्यवस्थित. आणि आता मी फॉरेन कंट्री म्हणजे बाहेरच्या देशामध्ये, देशाविदेशामध्ये आता माझे कॉल चालू आहेत. कृपया तुम्हाला सुद्धा माझी कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003 ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप आता चालू आहे. डायरेक्ट कॉल मी उचलत नाही. तुम्ही हाय करून, नुसतं हाय नाही करायचं, तुम्ही डायरेक्ट मेसेज करायचं की मला दादा पत्रिका दाखवायची आहे, मला मार्गदर्शन हवं आहे. तर आता मी तुम्हाला फक्त ग्रहमानाची माहिती दिली. ग्रहमानाचा अर्थ मेन म्हणजे ग्रह, हातावर ग्रह कुठे काय काय असतात आणि ह्याच्याप्रमाणे तुम्हाला मंगळदोष आहे की नाही फक्त डीप अभ्यास करावा लागतो. तुम्ही जर नवखे ज्योतिषी तुम्हाला व्हायचंय, बऱ्याच जणांनी मला विचारलंय की आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायचंय, कमीत कमी 5 ते 7 वर्ष तुम्ही व्यवस्थित शिक्षण घ्या, गुरु करा कोणतरी, आणि तुम्ही छानपैकी हा विषय करू शकता, लोकांना छान मार्गदर्शन करू शकता. आता मी देशाविदेशात प्रसिद्ध आहे. धन्यवाद, आभारी आहे. करा कॉन्टॅक्ट.